धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना कृषी साहित्य आणि खतांच्या खरेदीत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। या खरेदीसाठी सरकारी नियम वाकवण्यात आले असा दावा दमानिया यांनी केला आणि आरोपांची राळ उठवून दिली। धनंजय मुंडेंनी सुद्धा दमानिया यांचे हे सगळे आरोप आज पहिल्यांदाच समोर येऊन फेटाळून लावले। झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं। एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का? रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही, नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली। संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहे। शिंदे सरकारच्या सत्तेत धनंजय मुंडेंकडे कृषी खात्याची जबाबदारी होती। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडेंनी डीबीटी योजनेत कृषी साहित्य आणि खतांची खरेदी केली, पण ती खरेदी आता वादात सापडली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कृषी खात्यातील खरेदीवर सवाल उपस्थित करतात। तसंच अव्वाच्या सव्वा दरानं कृषी साहित्य आणि खतांची खरेदी करण्यात आल्याचा आरोप दमानियांकडून करण्यात आला। ही कोट्यवधींची खरेदी करताना सरकारी नियम वाकवण्यात आल्याचा दावा दमानिया करतात। मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली म्हणजे काय झालं बघा, सुरुवात होते 12 तारखेला, 15ला ऑब्जेक्शन येते, पण 16ला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात। कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहे। डीबीटीच्या उद्देशाला धनंजय मुंडेंकडून हरताळ फासण्याचा आरोप दमानिया यांनी केला। नियम धाब्यावर बसून मुंडेंनी शेती उपकरणं आणि खतांची खरेदी केल्याचा आरोप आहे। शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित न करता कृषी खात्याकडून वस्तूंची खरेदी करण्यात आली, त्यासाठी बाजारभावापेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम देण्यात आली होती। त्यासाठी 12 मार्च 2024ला कृषी खात्यानं नवा GR काढला, पण 15 मार्च 2024ला तत्कालीन कृषी आयुक्तांनी त्या GRवर आक्षेप घेतला। वस्तू आणि खतं खरेदीची स्कीम राबवणं चुकीची असल्याचं आयुक्तांनी म्हटलं, मात्र कृषी आयुक्तांच्या आक्षेपानंतरही टेंडर काढण्यात आलं। टेंडर काढण्याची परवानगी धनंजय मुंडेंनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मिळवली होती। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या आदेशावर सही केली। 12 मार्चला GR काढला, पण 16 मार्चला खरेदीसाठी पैसे देण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। धनंजय मुंडेंनी दमानिया यांच्या आरोपांचं खंडन केलंय। कारण कुठेतरी झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं। तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे, पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत। हे आता प्रत्येक माध्यमाने दाखवावं आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे। एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालं। म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो। कृषी खात्यानं केलेल्या खरेदीत तब्बल 275 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। त्यावरून दमानिया आणि मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। त्या आरोपांच्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा तापलं नसतं तरच नवल आज विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला आणि एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करा।
आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानी यांना विचारून ठेवून सरकारने खरेदी करायची. मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं. आता या एपिसोडमध्ये मी आहे. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जोरदार जुंपली आहे. तर अंजली दमानियांनी पुराव्यांची जंत्री सादर केली आहे. त्यामुळे विरोधकांनाही चांगलाच हुरूप आलाय. सत्ताधाऱ्यांचा मंत्रीच भ्रष्टाचाराच्या आरोपानं वेढल्यानं विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. क्लीन चिट देणं ही राज्य सरकारची भूमिका असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटानं लगावला. दोन्ही मागण्या गुन्हे दाखल केले तर ऑटोमॅटिक राजीनामा द्यावाच लागणार आहे. फसवणूक आहे नाही, ही राज्याची फसवणूक आहे. राज्याची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक राजीनामा द्यावा लागतो. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून जोरदार हल्लाबोल केला. नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे, पण महत्वाचं काय नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे. अंजली दमानियांनी केलेले आरोप वाल्मिक कराडमुळे झालेली राजकीय कोंडी यामुळे धनंजय मुंडे राजकीय चक्रव्यूहात अडकले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. पत्रकार परिषदेत पुरावे सादर करणाऱ्या अंजली दमानिया भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत. त्या भेटीत धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे दमानिया दाखवणार आहेत. एकंदरीत या सगळ्या घडामोडींमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर पडल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.